नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये। तर सर्वात आधी संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर आज मी गव्हाच्या पिठापासून मलाई मोदक बनवलेले आहे। खाताना तुम्हाला अजिबात वाटणार नाही की हे गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत। अगदी पेड्यासारखे टेस्ट याची लागते। माव्याचे मोदक जे असतात तशी टेस्ट याची लागते। करायला अगदी सोपे आहे। चला तर आपण कृतीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी एक कढई गरम करायला ठेवून घेतली मी आणि त्यात 2 वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे। वजनी प्रमाण म्हणाल तर 300 ग्रॅम पीठ हे आहे। तर वाटीच्या अंदाजाने पीठ घेतलेलं आहे, त्याच अंदाजाने आपण बाकीचे सर्व जिन्नस घेणार आहोत। आणि हे पीठ आता मी तेलामध्ये भाजून घेत आहे। 2 मोठे चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि यात स्लो टू मीडियम फ्लेमवरती हे पीठ अगदी खरपूस रंग होसतर भाजून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम हाय नाही करायची, नाही तर पिठाचा रंग लवकर बदलतो। पण पीठ हवं तसं भाजलं नाही जात आणि या मोदकाची चव मग तितकीशी छान नाही लागत। तर पीठ एकदम छान खरपूस रंगावर भाजून झालेला आहे। आता यात मी अर्धा ओला नारळ जो होता तो मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आणि तो नारळ यात टाकून घेतला। ओल्या नारळाऐवजी सुकं नारळ जे आहे, सुकं खोबरं, ते देखील तुम्ही बारीक करून यात वापरू शकता। आणि एक छोटी वाटी मी इथे मिल्क पावडर वापरलेली आहे। जे 10 रुपयाचं मिल्क पावडरचं पाकिट मिळतं ना, ते टाकलेलं आहे। आणि एक छोटी वाटी मी इथे मलाई टाकून घेतलेली आहे। सर्व जिन्नस या पिठासोबत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि आवडीनुसार यात ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत। तर इथे मी काही बदामाचे काप टाकून घेतलेले आहे आणि आता यात थोडे केशराच्या काड्या देखील टाकून घेत आहे। तर केशर देखील मी टाकून घेतलेलं आहे यात। आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हे सर्व मिश्रण असं भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवलेली आहे मी हे सर्व जिन्नस भाजताना। आता सर्व जिन्नस हे भाजून झालेले आहे, त्यामुळे ते एका ताटामध्ये मी काढून घेते। तर हे मोदक आपण साच्यामध्ये करणार आहोत, त्यासाठी आपल्याला हे मिश्रण थोडं ओलसर हवं आहे। त्यामुळे आता यात मी सर्वात आधी तर आपण यात पिठी वापरणार आहोत। साखरेऐवजी तुम्ही गुळात देखील हे मोदक बनवू शकता। जी गुळ पावडर असते ती देखील तुम्ही आवडीनुसार यात टाकू शकता। आता 2 वाटी मी पीठ घेतलं होतं, त्यामुळे 2 वाटी पिठी वापरलेली आहे। आणि पिठी टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित सर्व मिश्रणाला ही साखर लावून घ्यायची आहे। आणि सर्व मिश्रण व्यवस्थित असं एकत्र झाल्यानंतर त्यात मी 2 चमचे तूप टाकून घेणार आहे आणि एक छोटी वाटी दूध वापरणार आहे, जेणेकरून हे मिश्रण थोडंसं ओलसर होईल आणि साच्यामध्ये हे मोदक व्यवस्थित बनतील। तर तुम्हाला जर हवं असेल तर यात तुम्ही वेलची पूड देखील टाकू शकता। तर इथे मी तूप टाकून घेतलेलं आहे आणि सर्व पिठाला आता हे तूप आणि दूध लावून घेणार आहे। सर्व मिश्रण हवं तेवढं ओलसर बरोबर झालेलं आहे। आता हे मोदकाच्या साच्यामध्ये आपण याचे मोदक बनवून घेणार आहोत। तर याप्रमाणे प्लास्टिकचा साचा माझ्याकडे आहे। तर एक पिस्त्याचा काप मी असा टाकून घेतला आणि त्यात जे मिश्रण आहे ते टाकून याचे मोदक बनवून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता किती छान असा आपला हा साच्यामधला मोदक बनलेला आहे। याचप्रमाणे मी आता बाकीचे मोदकही करून घेते आणि एकदम पटापट असे हे मोदक बनले जातात। तर याप्रमाणे माझे सर्व मोदक बनवून झालेले आहेत। अतिशय सुटसुटीत अशी कृती आहे आणि खायला अगदी माव्याच्या मोदकांप्रमाणे हे लागतात। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।